बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पुढे आता तुम्ही बोलायचं. आजच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आपले या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, त्याचबरोबर खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार विजय बापू शिवतरे, आमदार शरद सोनावणे, अक्षय महाराज आहेत, चंद्रकांत पुलकुंडवार आहेत, आपले प्रमुख संतांच्या संस्थांची नावं आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, संत एकनाथ महाराज संस्थान, संत नामदेव महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ संस्थान, संत मुक्ताई संस्थान, संत सोपानदेव संस्थान, सर्व कीर्तनकार. आणि आपले कुठे गेले ते समोर सर्व वारकरी, प्रवचनकार, निरूपणकार आणि लाखोंच्या संख्येने पुरुषोत्तम महाराजांचं नाव घेतलं मी. माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे व विश्वस्त योगी निरंजननाथ आळंदी, रवींद्र भैया पाटील, एकनाथ महाराजांचे वंशज, प्रीतम महाराज मोरे, सर्व. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ आपल्याला कमी आहे आणि वेळेचं बंधन आहे आणि आमच्यासारखा राजकीय कार्यक्रम इकडे नाही आहे. हा अध्यात्माचा कार्यक्रम आहे. हा वेळेवरच सुरू झाला पाहिजे, वेळेवर संपला पाहिजे. आणि म्हणून मी सर्व मान्यवर आणि लाखो वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो. आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना साष्टांग मी दंडवत घालतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच पवित्र भूमीवर संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आले होते. शिवरायांना तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनही लाभलं. अशी पवित्र भूमी आहे. इथं येण्याचा भाग्य आणि संधी मला आपण प्राप्त करून दिली. म्हणून मी पुरुषोत्तम महाराजांना मगाशी सांगत होतो की मी इथं संतांच्या वंशजांच्या बरोबर संत आणि सगळ्या मान्यवरांच्या सोबत खाली बसतो, पण म्हणाले आज तुम्हाला खाली बसता येणार नाही. आमचा आग्रह आहे, आमचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे धर्माचं अधिष्ठान आणि अध्यात्मकाचं अधिष्ठान हे राज्याचं अधिष्ठानापेक्षा धर्म अधिष्ठान केव्हाही वरती असतं, याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणूनच त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. याच भूमीवर 375 वर्षात माझ्या शेकडो वारकऱ्यांनी विठूच्या नावाचा गजर करीत दिंड्या काढल्या आणि त्या पावन भूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत मी घातलाय. उपस्थित सर्व साधू संत, कीर्तनकार, प्रवचनकार, संस्थांचे प्रमुख, विश्वस्त यांना आम्ही पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करतो, वंदन करतो. ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष ही जगातली सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. ज्ञानोबा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि संत तुकाराम महाराज हा महाराष्ट्राचा प्रश्वास आहे. आणि ज्यांची अभंग गाथा 5वा वेद मानला जातो त्या तुकाराम महाराजांचे चरण या भूमीला लागले. यामुळे ही भूमी
पवित्र झालेली भूमीत आपण आज सगळे जमलो आहोत. संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्पक विमान पाठवलं आणि याच पवित्र भूमीतून महाराज सदेह वैकुंठाला गेले. या दैवी घटनेला यावेळेस 375 वर्ष पूर्ण होत आहेत. आज त्याच दिवशी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करताय आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या